नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे सिद्धी ज्योतिषीवर. आज आपण पाहणार आहोत राशीचक्रातील पहिली रास मेष राशीबद्दल. मेष राशीच्या व्यक्ती कशा असतात ते आपण पाहूया. मेष राशीचा अधिपती म्हणजे स्वामी मंगळ आहे. हा मंगळ अग्नितत्वाचा असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्ती धाडसी व सामर्थ्यवान असतात. मेष राशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती प्रचंड असते. मेष राशीच्या व्यक्ती दिसायला कशा असतात ते पाहूया. मेष राशीच्या व्यक्तींचा बांधा मध्यम उंचीचा असू शकतो. डोक्यावर केस कुरळे असतात. चेहऱ्यावर किंवा पायावर काळा तीळ किंवा मोठ्या जखमेचा डाग आढळतो. ही लोक चालताना भरभर चालतात. मेष राशीच्या व्यक्तींना स्वतंत्र राहण्यास आवडते. त्यांना दुसऱ्यावर सत्ता गाजवायला आवडते. म्हणजे त्यांचा स्वभाव डॉमिनेंट असतो. लीडरशिप क्वालिटी असते यांच्यामध्ये. यामुळे यांच्या स्वभावामध्ये राग, संताप, भांडखोरपणा असे अवगुण पाहायला मिळतात. ही लोक वादविवाद करण्यात पटाईत असतात. यांना अन्याय सहन होत नाही. स्वभावाने खूप चंचल असून यांना आळस हा काही माहितीच नसतो. कोणतेही काम झटपट उरकण्यात हे लोक एक्सपर्ट असतात. मेष राशीचे लोक बिंदास असतात. यांच्यामध्ये खूप एनर्जी असते. यांना आयुष्यात चॅलेंजेस खूप आवडतात. विल पॉवर यांची चांगली असते. मोठं काहीतरी काम यांच्याकडून होत असतं. खेळामध्ये नेहमी पुढे असतात. ट्रॅव्हलिंग करायला आवडतं. भरपूर प्रवास करतात. मेहनती असतात, टॅलेंटेड असतात, चतुर असतात. कुठलंही काम करण्यात मागे हटत नाही. नेहमी स्वतःला बिझी ठेवतात. मेष राशीच्या व्यक्तींचा नोकरीसाठी कुठे कुठे संबंध येतो ते आपण पाहूया. फायर ब्रिगेड, ट्रान्सपोर्ट कंपनी, रेल्वे डिपार्टमेंट, पेट्रोल पंप, ऑइल कंपन्या, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, मिलिटरी सर्व्हिस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस डिपार्टमेंट, मशिनरी लाईन यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींचा संबंध येऊ शकतो. मेष राशीच्या व्यक्ती कुठला व्यवसाय करू शकतात ते आपण पाहूया. व्यवसायासाठी इलेक्ट्रिकल सामानाचे दुकान, हार्डवेअर, पेट्रोल पंप, पिठाची गिरणी, लॉन्ड्री, हेअर कटिंग सलूनचे दुकान असे व्यवसाय करू शकतात. हॉस्पिटल्स, केमिस्ट, डॉक्टर, इंजिनियर हे देखील मेष राशीच्या व्यक्तींशी संबंधित आहे. तर मंडळी, ही होती मेष राशीबद्दलची माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.